करून द्या की आम्ही असा पंचनामा केलाय तुमचा पण एक मिनिट, काय नाव तुमचं? लालू करगळ. हा, काय नेमकं घटना घडली? जुनं दूध होती काय नाव त्यांचं? संगीता बाबाजी तुकडे. हा, वय किती असेल तरी? वय तरी साधारण 30-35. हा, मग 25 च्या हा, आसपास. बर. काय तुम्ही त्यावेळेस कुठे होते? आम्ही आज चराय पाहायला गेलो बकरांना. हा, नंतर हा? नंतर मग आम्हाला वाड्याम फोन आला, मग आम्ही इकडे आलो. इकडे मग हा, त्यावेळेस आले बघितले ती वायर पडलेली होती. हा, ते काय करायला गेलं ते त्या? दोन वाळा गेली होती. वाळाची गजरा समोर आम्हाला इकडून वायर दिसली नाही, इकडून वायर दिसली नाही. हा, खाली पसरलेली वायर असल्यामुळे आम्हाला लिंकच नाही. मग तिथं काय पडली? तुम्ही पाहिलं त्यावेळेस काय होतं तिथं? तिथं काय फक्त वायर होती आणि ती होती. ते बेशुद्ध झालती का फार एकदम आम्हाला येऊपर्यंत तोपर्यंत वायर आहे. ती काय ते काय धर धरून देते होय. बर. मग त्यांना काय मुलं बाळ आहे काय? आहे ना, 3 मुली एक मुलगा आहे. मुलगा आहे का? हा. आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही पाहायला आले तर ती बेशुद्ध होऊन फार पडली. एकदम फार काहीच नव्हतं. हा, मग तुमच्या कधी लक्षात आलं का वायर तार तुटलेली? मग तार तिच्या खाली बघितल्यावर मग आमच्या ध्यानात आलं. असं ना? हा हा, हा, दुसरं तिथं काहीच नाही ना. नाही ना? हा, त्याच्यामुळे मग त्याच्यावर आम्हाला लक्षात आलं की हा हा हा, तिने मोठी घटना घडून बसली फार. हा ना, हा ना, हा. आता वायरमॅन 3-4 दिवस काय झोपेत होते का? असं आहे ना. हा, बरोबर आहे. बघायला पाहिजे ना. आता समजा शेतकरी गाजराच कापाय येणारच ना तिथं. हा, मग आता शेतकरी गाजराच कापाय त्याला धोका आहेच ना. हा, का नुसतं आम्हालाची नाही ना. असं अशी घटना व्हायला नाही पाहिजे. नाही ना, व्हायलाच नाही पाहिजे. केवढं आता लय केवढं- लहान मुले, लय लहान मुले, केवढं संकट कोसळलंय आता हे. लय मोठं संकट कोसळलं. लय बारीक लहान मुले हो. हा, अजून लय लहान मुले आहेत. थोरंदाळे येथे ही दुर्घटना घडली. विजेची तार खाली पडली होती आणि ती कपडे वाळायला गेली हा. आणि तिचा समजा स्पर्श झाला आणि ती जागेवर गतप्राण झाली. जागा अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इथून वळवायला गेली. तुमचे कोण नाही आमच्या नाही ग्रामस्थ म्हणून? ग्रामस्थ म्हणणे आम्ही. अत्यंत वाईट गोष्ट झाली ना? खूप वाईट गोष्ट झालेली. हा, कसा काळा नाही घाला घातला हा, त्यांच्या हा. हे सासरी जाण खुदाजी हा, त्यांची म्हातारी. हा, हा. तुम्हाला कधी कळली घटना? आम्हाला एक तासापूर्वी कळालं. हा. आम्ही आता दसऱ्या घरी गेलो आम्हाला घरी कळालं. असं ना? नाव तुमचं? मी संदीप टेमगिरी, उपसरपंच थोरंदळे. हा, काय नेमकी घटना घडली? मला सकाळी साधारण 10:30 पावणे 11च्या सुमारास एक फोन आला मित्राचा की ॲम्ब्युलन्स लागते इथं. हा, करण बसलेला आहे विहिरीवर. हा, त्याच्यामुळे मी लगेच अर्जंट अमरकर यांना ते अमर बारोकरांना फोन केला. त्यांनी त्वरित ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. परंतु इथं ॲम्ब्युलन्स आम्ही येईपर्यंत ती महिला त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली होती. आता साधारण जर बघितलं तर तार पहिलीच पडलेली होती. त्या कपडे वाळत घालायला गेली किंवा पाणी ओढायला गेली हा काही अंदाज आला नाही. त्याच्यामुळे तिला करंट लागला आणि ती त्या ठिकाणी जागेवर मृत्युमुखी पडलेली आहे. मग आता ग्रामस्थ म्हणून काय नेमकं उपाययोजना काय झालं पाहिजे? तुम्ही आता उपसरपंच आहात. आता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते झाडांमधून तारा आलेल्या आहेत. त्या तारा व्यवस्थित झाल्या पाहिजे. ती झाडांच्या कटिंग ज्या खांबळ्यांपाशी आलेल्या आहेत ते सगळे स्वच्छता झाले ते पाहिजे. ठीक आहे, ते दुरुस्ती होईल सरपंच. पण आता ही महिला गेली, किती दुःख आहे. माग पा किती आता गोंधळ झाला. आता ते आपण जर विचार केला तर त्या महिलेला 4 मुलं आणि एक मुलगा आहे. म्हणजे तर तसा एक बघितलं तर दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावरती आहे. आता त्या कुटुंबावरती आपण जर बघितलं तर प्रशासनाने त्यांना सहकार्य करून कुठेतरी त्यांना आर्थिक मदत दिली त्या ठिकाणी आणि मिळाली. अशा घटना होऊन महावितरणनी खबरदारी खबरदारी घेतली. घेतली पाहिजे. प्रत्येक आता गावामध्ये अशा प्रत्येक खांबल्यावरती त्यांनी व्यवस्थित चौकशी करून कोणत्या तारा कुठं अडचणीच्या आहे का त्यात सुद्धा तपासल्या पाहिजेत. हे देखील गरज आहे. त्याच्यामुळे आणि प्रशासनाला एक विनंती आहे की ही जी महिला आज मृत्युमुखी पडली त्याच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं आर्थिक सहायताची गरज आहे. आपण बघितलंय कुटुंब वाऱ्यावरती फिरणारे कुटुंब आहे, अतिशय गरीब कुटुंब आहे. त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे. हा आमचा ग्रामस्थ सर्वांचा उद्देश त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही उपसरपंच आता त्यांनी त्या कुटुंब आता घटना तर घडलेली आहे पण घटना होऊ नये यासाठी महावितरणनी खबरदारी घेतली पाहिजे आणि या कुटुंबाला आर्थिक मदत करणं गरजेचं. पूर्णपणे आता केवढा हंबरडा किंवा ती गोंधळ चाललाय हा. शेवटी आता 4 मुलं आणि 1 मुलगा त्या महिलेला आहे. शेवटी कुटुंबाचा डोंगर त्या मुलांमध्ये आहे. मुलांचा बघितला सकाळी किती मोठा आरडाओरडा त्या ठिकाणी सुरू आहे. खरं आहे, बरोबर आहे.